आणि आपण आता मस्तपैकी जय श्रीराम हे नारा लावून आलेलो आहे आणि शिवनी पण खूप मस्त नारा लावलेला आहे. हाय वाव, जय जय श्रीराम. काय जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. SR. शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझ्या महादेवाला माझ्या हा बाळा किती छान आहे ना. ओवी तू म्हण जय श्रीराम, तू म्हण जय श्रीराम, जय
हस हस. सगळं घे सगळं. फोड फोड की फुटतंय का कसं फोड फोड. अर हा आपटी बॉम्ब आहे. फोडा मस्त फोडा. अरे फोडा फेक ऐ दुस. खाली फेक खाली फेक शिव. पूजा करायला बसलाय ना. छान छान. व्हेरी गुड. पीस कोण लावलंय रे इथं. वाव पीस दिला आईला. आईला दिलाय बरं काय. मित्रांनो पहा किती छान गाय दिलेली आहे गिफ्टमध्ये. आणि बोर स्नानाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये ही गाय गिफ्ट दिलेली आहे. इतकी छान गाय आहे. सुंदर खूप सुंदर अति सुंदर. वाव हो कॅडबरी आहे. वाव खूप छान आणि सुंदर अशी सुरेख गाय आहे बघा. लहान वासरू पण आहे. वाव आणि सोन्यासारखी वाटते बघा मित्रांनो गाय. खूप छान आहे. व्हेरी नाईस. तर फायनली मित्रांनो आपण आता माहिती गाडी घेतलेली आहे शिवनी. छान गाडी घेतलेली आहे शिवनी बघा. आणि आपण आता मस्तपैकी जय श्रीराम हे नारा लावून आलेलो आहे. आणि शिवनी पण खूप मस्त नारा लावलेला आहे. हाय की नाही शिव. काय म्हणलो आपण काय म्हणलो. वाव गुड व्हेरी गुड. खूप छान म्हणलं रे. जय जय श्रीराम. काय जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. वाव लय भारी रे. तर मित्रांनो पाहिलं का तुम्ही आज किती भगवमय सगळं झालेलं होतं परिसर. आणि हा साऊंड आहे स्पीकर आहे. आणि किती छान वाटलं होतं. इतकं भगवमय झालं होतं ना वातावरण की असं वाटत होतं की आपण आज थेट अयोध्येमध्ये आहे. आणि पूर्ण शिव. आणि बघा मित्रांनो शिव हा साऊंड दाखवतोय. साऊंड दाखवण्यासाठी पप्पा 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 इकडं बघा ना पप्पा इकडं बघा ना सारखं बघा. आता रुसून बसला. आता ओरडलो तर आता रुसून बसला आहे का. लय रुसूबाई 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 रुसू कोपऱ्यात बसू. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू. तर मित्रांनो बघा शिवचं साऊंड कसं वाजते दाखव अजून. आता लगेच हसला बघितलं का. लई लई चॅप्टर आहे शिव लई चॅप्टर. हा भारी भारी मस्त वाजते. तर आज तुम्ही बघितलं असेल की असं वाटत होतं अक्षरशः मी अयोध्येमध्ये आलेलो आहे. आणि शिवला घेऊन आपण अयोध्येमध्ये थेट प्रभू श्रीरामांच्या चरणांचा पदस्पर्श घेत आहोत असं वाटतं. आई झोपले हो. आणि अयोध्येतलं वातावरण इथे आपल्या वडगाव शिंदेमध्ये आपण साजरं केलेलं आहे मित्रांनो. शिवनी पण खूप मजा केलेली आहे मित्रांनो. हो आणि खरंच शिवला खूप आनंद झाला. मला जाताना मला म्हणत होता की पप्पा काय वाजते काय वाजते. मी म्हटलं थांब तुला दाखवतो काय वाजते. तर साऊंड वाजत होते. तर साऊंड बघितले ना तू कसे होते. कसे होते. छान होते. किती वाजत होते. आणि डीजेचं होतं ना. कसं वाजत होतं डीजे. डीजे वाजत कसा होता.
तर इतकं मस्त वाटलं ना शिवला, लय आनंद झाला होता मित्रांनो. शिव मस्त नाचत बसला होता. तर मित्रांनो आपण आपल्या घरावर पण मस्त भगवा झेंडा लावलेला होता आणि आपल्या घरापासून ते थेट गावामध्ये जेवढी पण मंदिरं आहेत त्या प्रत्येक मंदिराच्या समोर जाऊन थांबून आरत्या करून संपूर्ण राममय मंदिरं केलेली होती आणि इतकं छान वाटलं होतं की अक्षरशः हा क्षण हा कधीच विसरू नाही शकणार असा हा आजचा राममय क्षण झालेला होता रामलल्ला यांच्या आगमनाने, म्हणजेच अयोध्येमधील रामलल्ला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेमुळे. आणि शिव किती छान ऐकत आहे बघा. हे असतात संस्कार. असे संस्कार आपल्या लहान बाळांना देणे गरजेचे असते, खूप खूप महत्त्वाचे आहे. आणि गाड्या तर खेळतच असतात. हा, पण हे असे संस्कार अशा कार्यक्रमातूनच कसं ऐकते पाहिजे किती छान आपल्या लहान मुलांच्या शरीरात रोमारोमात बिंबवले जातात आणि त्यांच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये आणि त्यांच्या हृदयात बिंबवले जातात. तर मित्रांनो, म्हणून असे हे छोटे छोटे कार्यक्रम घेणे खूप गरजेचे आहे. म्हणून सर्वांनी सामील होणं खूप महत्त्वाचं असतं या कार्यक्रमांमध्ये आणि याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न धरता प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तीने सामील होणे गरजेचे आहे. लहान मुलांवर चांगले संस्कार लावणे गरजेचे आहे. खरंच की आपण आज जय श्रीराम केला. बघा किती छान सांगतोय बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा आमचा आजचा व्लॉग कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला. जय श्रीरामचा. तर मित्रांनो, आजचा जय श्रीरामचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्यात आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि मित्रांनो, आपल्या शिवचे कपडे कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा आम्हाला. हां, छान दिसतेत कपडे रे. तर मित्रांनो आज आपण प्रभू श्रीराम यांच्या पालखीची पदयात्रा काढलेली होती. थेट आपल्या घरापासून, आपल्या दत्त मंदिरापासून वडगाव शिंदे येथील गावठाणापर्यंत आणि मध्ये जेवढी पण मंदिरं होती त्या मंदिरांमध्ये जाऊन आरती घेऊन मग ती पदयात्रा हळूहळू पुढे आपण घेऊन जात होतो. आणि संपूर्ण गावकऱ्यांनी भगव्या टोप्या आणि भगवे झेंडे, प्रत्येक घरावर एक भगवा झेंडा होताच होता मित्रांनो. एकही घर असं नव्हतं की त्या घरावर भगवा झेंडा नाही. आणि रांगोळ्या काढलेल्या होत्या प्रत्येक घरासमोर, तेही प्रभू श्रीरामांचे नाव लिहून काढलेल्या रांगोळ्या होत्या मित्रांनो. आणि खूप छान रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि प्रत्येक घरासमोर दिवे लावलेले होते आणि लहान लहान मुले पण मित्रांनो खूप छान नाचत होती, खूप जय श्रीरामचे नारे लावत होती. तुम्ही ते गाणं ऐकलंच असेल ना, कोणतं गाणं तुम्हीच सांगा, आठवलं ना? हो, अगदी बरोबर, तेच गाणं. तर ते गाणं आहे, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. वाव, किती छान गाणं म्हणलेलं आहे शिव. काय आज आपण केलं होतं म्हण ना.